रायगडात महिला रणरागिणींनी पाणी पेटवले। रोह्यातील 26 गावातील संतप्त महिला तहसील कार्यालयावर धडकल्या। रायगड जिल्ह्यात सध्या शेकडो गावं, आदिवासी वाड्या पाड्यांना भीषण पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत। पाणी स्रोत अपुरे पडत असल्याने महिला वर्गाची पाण्यासाठी दाही दिशा भटकंती सुरू आहे। पाण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। रोह्यातील कुंडलिका नदी परिसरालगतची 26 गावं पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करत आहेत। पिण्याच्या पाण्यासाठी महिला आंदोलक आक्रमक झाले असून महिला रणरागिणींनी पाणी पेटवले। रोहा एमआयडीसीतील रासायनिक सांडपाण्याने कुंडलिका नदी दूषित झाली असल्यामुळे एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहाय्याने 26 गावांसाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली होती। मात्र या वाहिनीवर असंख्य ठिकाणी पाणी चोरी होत असल्याने गेली 14 वर्ष 26 गावं पाण्यापासून वंचित आहेत। आता पाणी मिळाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका या गावातील महिलांनी घेतली आहे। संतप्त महिलांनी प्रशासनाला जाब विचारला। महिलांनी रोहे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। वर्ष होऊन गेली आमचा हा लढा चालू आहे आणि आता 26 गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार। आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे? आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदनं दिली, पत्र दिली, स्वतः जाऊन भेटलो, पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये। एकदा झालं, दोनदा झालं, आम्ही जवळजवळ 4 महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय। बरं, त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का? असंही नाही। आतापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना 250 ते 300 कोटी रुपये खर्च झालेले आहेत। मग हे पैसे कोणाचे आहेत? हे आमच्या सर्वसामान्य जनतेचेच आहेत ना। आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय। मग या टॅक्स मध्ये जे पैसे वापरले जात आहेत, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला न्याय मिळत नसेल, गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल, तर आम्ही न्याय मागू नये का? आणि मागायचं तर कोणाकडे? किती वेळेस गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत। आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले, याला जबाबदार कोण? कोट्यवधींचा निधी येतो जातो कुठे? प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करून केराची टोपली दाखवली जाते। आम्हाला पाणी मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू। भविष्यात हा लढा अधिक तीव्र करू असा इशारा संतप्त आंदोलक महिलांनी दिलाय। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, रोहा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।